नमस्कार, महाराष्ट्रातील सर्व माझ्या लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा 11वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा। महिलांना प्रतीक्षा होती, हप्ता कधी जमा होणार। फायनली पैसे वाटप करण्यात येत आहेत। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। सोबतच या ठिकाणी आणखीनही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींसाठी, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा। चॅनलवर प्रथम आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या पैशा संदर्भातले अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील। चला तर मग वाट कशाची पाहताय, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका। 2.5 कोटी महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत आणि या सर्व लाभार्थी महिलांना या ठिकाणी पाहू शकता हप्ता जो आहे तो वाटप करण्यात येत आहे। आत्तापर्यंत एकूण 10 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते एप्रिल महिन्यापर्यंत आणि फायनली आता मे महिन्याचा जो 11वा हप्ता आहे, या हप्त्याची तुम्ही जेव्हा वाट पाहत होता तर हा हप्ता देखील आता वाटप करण्यात येत आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, म्हणजेच GR जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आणि हा जो GR आहे तो पाहू शकता 23 मेचा हा शासन निर्णय आहे। म्हणजे शासन निर्णय म्हणजे काय तर GR आहे 23 मे रोजीचा। विषय काय आहे या शासन निर्णयाचा तर या ठिकाणी पाहू शकता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता निधी वितरण करण्यासंदर्भात हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, काढण्यात आलेला आहे। महिला व बालविकास विभाग येतो, त्यासोबतच महाराष्ट्र शासन आदिवासी विभागाच्या माध्यमातून पाहू शकता। तर नेमकं काय आहे या शासन निर्णयामध्ये, आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन 2025-26च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागासंदर्भातील या ठिकाणी पाहू शकता क्रमांक 3 अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता। सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याचनुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, काढण्यात आलेला आहे। शासन निर्णयामध्ये स्पष्ट या ठिकाणी माहिती मिळत आहे की मे महिन्याचा जो हप्ता आहे या ठिकाणी पाहू शकता पात्र लाभार्थी महिलांना मे 2025 महिन्याचा जो लाभ आहे, जो हप्ता आहे तो अदा करण्यासाठी सन 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच निधी वितरित करण्यासंदर्भातला हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि त्यानुसार या ठिकाणी त्यामध्ये पुढे पाहू शकता या ठिकाणी शासन निर्णय जो झालेला आहे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी क्रमांक 5 मधील मुख्य लेखा शीर्षक या ठिकाणी 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण मुख्य लेखा शीर्षकाखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता पाहू शकता किती निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी 335,70,00,000 रुपये निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे मे महिन्यासाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 11व्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी मोठा आकडा जो आहे तो या ठिकाणी वित्त विभागाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार किती रुपये तर 335,70,00,000 रुपये इतका निधी महिलांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे। 11व्या हप्त्यासाठीचे हे पैसे आहेत। ऑफिशियल GR आहे, याचा अर्थ 2 ते 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात येईल। आजपासून देखील सुरुवात होऊ शकते किंवा उद्यापासून या पैशाच्या वितरणाला सुरुवात होईल। लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते
आणि पुढच्या हप्त्यासंदर्भातल्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.